गुड मॉर्निंग, वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी। मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे। सगळ्यांना नंबर्स माहिती आहेत मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये, पण ते नंबर जेव्हा क्रमवाचक म्हणजे ऑर्डिनल्स होत असतात तर काहींना माहिती आहेत काहींना माहिती नाही। एकदम स्टार्टिंगपासून बघूयात 1 to 100 चे स्पेलिंग कसे होत असतात किंवा 1 to 100 मराठीमध्ये जसे माहिती आहे संख्या, तसं 1 to 100 चे जर क्रमवाचक शब्द झाले तर ते कसे होतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ऑलरेडी मी लिहून ठेवलेलं आहे 1 म्हणजे 1, 2 म्हणजे 2, 3 म्हणजे 3, हे सगळ्यांना माहिती 1 to 100। पण जर मला पहिला दुसरा म्हणायचं असेल तर काय होऊ शकतं ते आज आपण बोलणार आहे। त्यालाच आपण ऑर्डिनल नंबर असं म्हणू शकतो। 1 साठी आपण 1 म्हणतो, पण पहिला या अर्थाने आपल्याला यूज करायचा आहे फर्स्ट हा शब्द। 2 साठी आपण 2 वापरतो, दुसरा या अर्थाने सेकंड, तिसरा थर्ड, चौथा फोर्थ, पाचवा फिफ्थ, सहावा सिक्स्थ, सातवा 7, आठवा 8, नववा 9, 10वा 10। इथं आपण काय म्हणतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10, पण 5वा 7वा 10वा हे करत असताना वा हा शब्द लागलेला आहे, त्याच्यासाठी आपण इथं काय यूज केलेला आहे th हा शब्द यूज करून काय केलेला आहे त्याचा क्रमवाचक शब्द बनवला। परत 11 12 ते 20 पर्यंत जसे शब्द आहेत, 31 ते 40 कसे आहेत, 21 ते 30 कसे आहेत, त्या प्रत्येकाचं जर क्रमवाचक करायचं तर कसं होईल, जसं 11 साठी आपण 11 वापरतो तसं 11वा यासाठी वापरतो आपण 11th, अगेन th लागलेला आहे। 12 चा होतं 12th, इथं f यूज केलेला आहे स्पेलिंग मध्ये। 12th जरी म्हणत असला तरी f हे काय आहे तिथं सायलेंट आहे। 12th, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 28। 28 स्पेलिंग करत असताना y चं I झालेला आहे आणि पुढे eth हा शब्द लागलेला आहे 28। आता 21 जेव्हा आपल्याला लिहायचं असेल तेव्हा कसं होणार, 28 फर्स्ट म्हणणार का नाही, 21st सेंचुरी असं म्हणतो आपण। 19th सेंचुरी म्हणजे काय 19वे शतक, पण 21वे शतक म्हणत असताना आपण काय म्हणतो 21st सेंचुरी। 22nd मार्च, 25th एप्रिल, म्हणजे हा जो शब्द आहे तो तसाच राहणार आहे, दोन्ही शब्दाला क्रमवाचक करायचं नाहीये। नंतरचा शब्दाला मात्र आपल्याला घ्यायचं 21वा, 25वा, तेव्हा म्हणणार आपण 25th एनिव्हर्सरी, 25वा लग्नाचा वाढदिवस। त्याच्यामध्ये 20 ला आपण काहीही चेंज केलं नाही, पण पुढे 5वा जो आहे त्याच्यासाठी आपण 5th हा घेतलेला आहे। 100वा जर म्हणायचं असेल तर कसं होणार 100 होणार। 70वा म्हणायचं असेल तर कसं होणार आहे 78। म्हणजे प्रत्येकाचं जसं 1 ते 20 पर्यंत सगळे जसे शब्द लिहिलेले आहेत, अंक लिहिले, तसं 21 ते 100 पर्यंत लिहायची गरज नाही। 21, 22, 23, 24, 25 लिहित असताना 20 हा कॉमन शब्द येणार, त्याच्यासोबत हे जे आपण घेतलेले आहेत शब्द 1 ते 9 पर्यंत ते घेणार आहे। फक्त चेंज कोणता होणार आहे 20 नंतर जेव्हा येणार आहे 30 तेव्हाच होणार आहे 38। परत 31 ते 39 पर्यंत सेम 30 ला 30 शब्द ठेवला आणि त्याच्यापुढे 1st to 9 पर्यंतचे शब्द घेतले आणि परत 40 ला म्हणणार आपण 40, 40वा 48। परत 41 ते 49 पर्यंत 40 चा शब्द सेम ठेवायचा आहे आणि त्याच्यासोबत हे क्रमवाचक शब्द घ्यायचे आहेत आणि 50 चा होणार आहे 50, 50वा 58 सेम। परत 51 ते 59, परत 60 ला 60, 68, 70, 78, 80, 88, 90, 98, 100, 100 असं आपण काय करणार आहे त्यांचे शब्द येणार। हे वापरायला कुठे होतात आता एकदा तुम्हाला उदाहरण सांगितलेलीच आहे ती कधी वापरणार 14 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर, इथे घेत असताना आपण 14 नोव्हेंबर म्हणत नाही 14 नोव्हेंबर असं म्हणतो आपण। ओके, हे झाले क्रमवाचक। कित्येक वेळा बोलताना आपण म्हणतो एकदा तरी माझ्याकडे येऊन जा गं, मी त्याला 2दा कॉल केले, 3 वेळा तुला काय सांगायचं आहे, सारखं सारखं काय सांगायचंय, हे शब्द जेव्हा वापरतो ते सुद्धा क्रमवाचक मध्येच येतात। जसं की एकदा साठी आपण वन्स वापरतो, 2दा साठी ट्वाइस, 3दा साठी थ्राइस। आता 1 2 3 हे जे शब्द आहेत तेच फक्त वेगवेगळे आहेत, पण त्याच्या पुढे कोणतेही जेव्हा संख्या येणार आहे जसं की 4 वेळा किंवा 4दा, 5 वेळा किंवा 5 वेळा, 10 वेळा, 100 वेळा, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे जो तुमचा अंक आहे, जसं की इथे 10 आहे, 10 टाइम्स, 4 टाइम्स, 5 टाइम्स, 100 टाइम्स, 20 टाइम्स असं होणार आहे। म्हणजे 20 वेळा, 100 वेळा, 5 वेळा असं वापरण्यासाठी आपल्याला फक्त पहिल्यांदा तो
टाइम्स. ह्या सुद्धा शब्दांचा वापर आपण बोलत असताना करत असतो. जसं की हिना ऑफर्स नमाज 5 टाइम्स अ डे. हिना दिवसातून 5 वेळा, 5 जे घेतलं आपण तिथं 5 घेतलेलं आहे आणि टाइम्स 5 वेळा, 5 टाइम्स अ डे, दिवसातून 5 वेळा हिना नमाज ऑफर करते. आय विजिट माय ग्रॅनी वन्स अ वीक. आठवड्यातून एकदा मी माझ्या आजीला भेटते. वी गो टू अमेरिका ट्वाइस अ इयर. वर्षातून 2 वेळा आम्ही अमेरिकेला जातो. म्हणजे किती वेळा हे सांगण्यासाठी आपण या शब्दांचा वापर करतो. जस्ट 4 च्या ठिकाणी तुम्ही कोणता अंक टाकता तेवढ्या वेळा होतं. जसं की 10 टाइम्स, 5 टाइम्स, 100 टाइम्स. किती वेळा या अर्थाने 100 वेळा, 5 वेळा, 10 वेळा, 20 टाइम्स 20 वेळा या अर्थाने वापरलं जातं. बोलत असताना आपल्याला 1 to 100 चे स्पेलिंग माहीतच आहे. फक्त ते जर क्रमवाचक झाले तर फर्स्ट, सेकंड, थर्ड त्याचे स्पेलिंग कसे होतात ते बघितलेलं आहे. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त वेळा या अर्थाने लिहायचं असेल तर ते कसं होतात हे शब्द घेतलेले आहेत. लिहित असताना तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण लिहा. इथं आकडा लिहा 1, मग लिहा 1, मग लिहा 1, परत मग लिहा फर्स्ट, मग लिहा पहिला. ते पूर्ण एक लाईन करू शकता तुमच्या पहिल्या. परत 2, 2 स्पेलिंग झालं. मग मराठीमध्ये सेकंड, दुसरा, परत 3, 3, तिसरा. असं तुम्ही काय करू शकता, पूर्ण लिहून काढू शकता. 21 ते 30 वगैरे जे तुम्हाला सांगितलं त्याच्यात तेवढं सगळं लिहिण्याची गरज नाही. डायरेक्टली त्यामुळे 30 to 100 पर्यंत सेपरेट शब्द लिहून दिलेले आहेत. बोलत असताना या शब्दांचा आपल्याला वापर करता यायला पाहिजे. करत असतो आपण, फक्त इंग्लिशमध्ये कसं करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या. असं पाहिजे असेल तर असं लिहून घ्या, किंवा मी तुम्हाला आता जसं सांगितलं तसं पाहिजे तर तसं लिहा, जेणेकरून तुमच्या हाताखालून ते जाईल. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.